बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा झांजड. काळ्या मिट्ट अंधारात कुत्र्यांच्या कळवंडीचा आवाज हृदयाला कापरं भरवीत होता. त्यातनंच ऐकू येणारी कोल्ह्यांची कोल्हेकुई, कधी तर जोरदार वाऱ्यानं हलणाऱ्या झाडांचा आवाज. ताराला वाटलं सारी दुनिया आपल्याला भ्या दावाय निघाली या. सारं गाव कधीच झोपलेलं. तारा डोळं गच्च मिटून घेत होती, पण कुठली झोप. लुळून लुळून पाठीचा कनाटा दुखायला लागला. डोक्यात विचारांचे हजारो किडे, मेंदू फाडून फाडून खाणारे. डोळ्यावरची टोपणं बोटानं दाबून धरली तरी मिटत नव्हती, म्हणून ती मिटमिट्या डोळ्यानंच अंधारात बघू लागली. नजर त्याच्या काळजा पातूर रुतवू लागली. डोक्यातल्या किड्यांची भुनभुन असह्य झाली. तारा उठून बसली. गार हवेची झुळूक अंगावरनं निघून गेली. जरा बरं वाटलं. एवढ्यात पुढ्यातलं पोरगं किरकिरलं. तारानं पोराच्या अंगाला हात लावला. तापलं होतं. अंगभराच्या कणकणीनं विवळत होतं, किरकिरत होतं. तिला वाटलं काल दुपारी तुकडा खाल्लेला. रात्री पोटातली आतडी किळकिळ करत होती. थानात दूध कुठनं येणार. दूध नसणाऱ्या बोंडाला चुकून चुकून पोराच्या तोंडाचा जबडा दुखत असावा. तरी पण तिनं पोरगं थानाला लावलं, गप्प बसावं म्हणून. छपराच्या कोपऱ्यात नवऱ्याचं मुटकुळं पडलं होतं. अगदी निरुपद्रवी, पण त्या निरुपद्रवी नवऱ्याचाच त्रास होत होता. जीव घेना. तो धड असता तर हे जग असं अंगावर आलं नसतं, कुत्र्यासारखं हाड हाड करीत. आपलं जगणंच सडवून टाकलं ह्या मुटकुळ्यानं. ताराचं सैरभैर मन कसलंच जाग्यावर थांबत नव्हतं. लेकराच्या डोक्यातनं हात फिरवताना ओली हळद बोटाला लागली, रक्तानं भिजलेली. डोळ्यात टचकन पाणी आलं. तारानं पोराला आणखी आवळून धरलं. डोळ्यातनं घळाघळा पाणी गळू लागलं. तशी रागाची सनक ही मेंदूतून झिंझिण्या आणत उठली. ताराला वाटलं म्हातारीच्या नरडीचा घोट घ्यावा. रांड, माझ्या लेकराच्या जीवावर उठलीस. सगळं गाव उठवून बसिवलं. डोक्यातल्या काळजीची जागा सुडानं घेतली. चैताच्या फुपाट्यात मला उभी केली आणि जात जपती. अब्रू उरावर बांधून रडती कोंगाडी. ताराचं मन आतल्या आत गुदमरू लागलं. तिनं नवऱ्याच्या मुटकुळ्याकडं बघितलं. तिला वाटलं उठावं आणि लाताच घालाव्या धाड धाड, पण काय उपयोग. लाता घातल्या तर ते एकतर रडल लहान लेकरासारखं, नाहीतर हसल खदा खदा. याचा दोष तरी काय, काय म्हणून दोष द्यावा याला तरी. एवढ्यात कुठून तरी आलेल्या कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज अंधार धरून गावभर पसरला. पहाट होत आली वाटतं. लुळून लुळून अंग ठणकाय लागलं म्हणून ती अंगणात आली. तिनं आभाळभर पाहिलं. हा अंधार संपूच नये असं तिला वाटलं. दिवस उगवला की इथली घुबडं जागी होतात आणि ती म्हातारडी आपल्याला हाकलून द्यायला निघाली या घरातनं. पोराला बघितलं की तिचं मस्तक फिरतंय. आपल्याला या नानग्या जीवाचाच आधार, त्याच्यासाठी जगायचं. सारं जग आपला स्वार्थ बघतं. नरड्या पत्तुरीपर्यंत माझं माझं म्हणतं. नरड्याच्या वर आल्यावर बी पायाखाली दाबतं, त्या माकडणीच्या गोष्टीसारखं. आता आपलं आई बाप सासू सासरे सारे सारे परके झाले होते. तारा छपरात आली. पोरगं झोपल्यासारखं वाटत होतं. ताराला वाटलं थोड्याच वेळात सूर्य उगवल. कुठं जावं, काय करावं. सगळीकडं स्वार्थानं खोटाड्या प्रतिष्ठेनं बरबटलेली माणसं. कुठलीच दिशा दिसेना तिला. तिला आपला बाप आठवला, जो कालच परका झाला होता. पण तारा त्याचं कष्ट कुत्तरवोड आठवू लागली. 3 पोरींची लग्न करून पुळा झालेला बाप ढोरासारखं राबून ही डोक्यावरचं वजं उतरत नव्हतं त्याच्या. लग्नाला आलेल्या पोरी बघून मनातल्या मनात झुरत होता,
जगरीतीला शिव्या देत होता. या पुरी उजवायच्या म्हणजे पैका लागतो, करून खाणार असला तरी पण हुंडा मागतो. म्हणून पोरगी झाली की काळजाला भगदाड पडतं काळजीचं. या हुंड्या पाय माणसं हैवानासारखी वागायला लागलेली. पोरगी असली की पोटातल्या पोटात मारून टाकत्यात. ताराच्या बाण रक्ताचं पाणी करून 3 पुरी नांदायला पाठवल्या. देणेकरांचं वायदं मिटवूस तवर तारा लग्नाला आली. पोटाला पोरगा हवा, त्या बिगार मोक्ष कसा मिळायचा? मोक्षाच्या लालसेपायी ताराच्या बापानं 4 पोरी जन्माला घातल्या आणि जिवंतपणे नरक यातना भोगू लागला. आतल्या आत तो धगधगत होता ज्वालामुखीसारखा. त्याला वाटलं या माणूस घाण्या रूढी आणि रूढी पाळणारी माणसं जाळून मारावीत. वावरातल्या गवतावर राऊंडअप मारून गवत जाळावं ना तसं. नरड्या इतकं कर्जात बुडालेला बाप वयात आल्या ताराकडे बघत नव्हता. काळजीनं ऊर जळत राहतं म्हणून स्वतःच्या मालकीची मेल्यावर जाळा इतकी पण जागा नाही. दुसऱ्याच्या वावरात रोजानं जायचं, पोट भरून 4 पैसे दाबून ठेवायचं पुरीच्या काळजीनं. घरात पाहुणा रावळा आला तर छटाक साखरेसाठी दुकानदाराला दादा बाबा म्हणावं लागतंय. ऋण काढल्याशिवाय सणच करता येत नव्हता. त्यात तारा वयात आली. गावातली माणसं तिच्या बापाला हटकू लागली. तो मात्र नुसतंच हसून वेळ मारून येत होता. पैशा बिगार दारात उभंही करीत नाही कुणी पुरीच्या बापाला. त्याला वाटायचं बिगर पैशाचं स्थळ यावं आणि झालं तसंच. त्या दिवशी ताराच्या आईचा भाऊ नागा घरी आला. लई दिवसातनं आलेला तो. आईला आनंद झाला. बऱ्याच दिवसातनं आलेल्या भावाला गोडधोड वशाट करावं तर जवळ पैसा नाही. वाटत असून बी ती गप्प बसली. थोड्या वेळानं काहीतरी ध्यानात आल्यागत ती उठली. कुठून तरी 2 अंडी आणली. नकभर तेलात तळली. नवऱ्यानं भाऊ जेवायला बसलं. म्हणायचं म्हणून ती नवऱ्याला म्हणाली, अंड्याची पोळी देऊ का हो तुम्हाला? नग. खाली मान घालून ताराचा बाप म्हणाला. नवऱ्याचा खोटा खोटा नकार ताराच्या आईला अस्वस्थ करून गेला. दाजी घ्या की एक, तोंडी लावाय. मला नाही आवडत, घ्या घ्या तुम्हीच. वांग्याच्या कालवनात मक्याची लाल भडक भाकर चुरून काला केला आणि मोठमोठाले घास तो घेऊ लागला. खरं तर वशाटाची सवयच मोडली. 1 किलोला 300च्या पुढं पैसे बसतात. त्यामुळं मटण घेणं जमत नाही. करीच्या सणाला उधारीवर मिळतंय. वर्षातनं एकदाच जीभ खरकटी करायची. होय, तिखट जाळ बरबाटानं फरफळून टाकायची. पुन्हा वर्षभर तिला वशाटाची आठवण येऊ नये म्हणून. आकाशातला चंद्र गोल गरगरीत दिसत होता. पौर्णिमा जवळ आली असणार. छपराच्या अंगणात 6 जण बसले. पायत्याला गोमाशानं भुललेलं कुत्रं बसलेलं. बहीण भावाच्या गप्पा संपल्या तसा मेहुण्याकडे बघत ताराचा मामा बोलला, दाजी पुरीचं बघायला पाहिजेत. ताराच्या बापानं उगाचच आकाशातल्या चंद्राकडे बघितलं हताश झाल्यासारखं आणि तो बोलला, होय तुमचं म्हणणं खरं आहे. खरं असून काय करता? पायातलं पायतान झिजल्याशिवाय आपल्या घरी कोण येणार व? ताराचा मामा, पाहुणं आधीचं कर्ज उलसाक राहिलंय, तेवढं झाल्याशिवाय दुसरं कोण दिल व? दाजी कर्ज काढायची हौस भागली नाही होय. माझा ऐकणार असाल तर बोलतो. बोला की. माझ्या बघण्यात एक पोरगा आहे. घर चांगलं आहे. 5 एकर पाण्याची जमीन बी आहे. पण पोटापुरतं पीक होत्या. बघा तुम्ही होय म्हणाला तर मग. पण आपल्याला जमून घेत्याल काही? पेंडी बांधायचा अंदाज घेऊनच आलूया. ताराचा मामा, पोरग. ताराच्या बापाचं बोलणं पूर्ण होण्या अगोदरच मामानं आपलं चालू केलं. आव उजवं डावं बघण्यासारखी आपली कुठली जहागिरी आहे? तुम्हासनी खडा दिकूल उचलायला लावत नाही. तुम्ही फक्त पटलं तर होय म्हणायचं.
मेहुण्याच्या बोलण्यानं काळजीचं वजं हलकं झाल्यागत वाटत होतं, पण मनात हजार प्रश्न वळवळत होते, सडलेल्या मासातल्या आळ्यासारखे. पैसा न घेता लग्न करणारा पोरगा हाय तरी कसला? नाहीतर असायचा हिलगडीतला. बोलल्या बिगार उकल व्हायची नाही म्हणून ताराचा बाप ताराच्या मामाजवळ सरकला. पाहुणं, एक विचारू का? विचारा की. काय द्यायचं नाही म्हणजे म्हणजे मग काय तर अंधार झाप असेल. पाहुण्या रावळ्याची रीत, नाहीतर अक्कर माशात जमा करत्याल मला. डोक्यावरच्या रूढीचा दाब चेहऱ्यावर दिसत होता. दाजी, मला काळजी नाही वय भाचीची. पुरीच्या पोटाला पोटभर मिळेल असा ठिकाणा आहे वय. मेहुण्याच्या बोलण्यानं मनाला इसवाटा मिळाल्यागत झालं. त्याला वाटलं, एवढी पोरगी नवऱ्याच्या घरी गेले म्हणजे बरं होईल. गावातली लोक काय बाय बोलत्यात, कुणाकुणाचं कानावर बी येतं या. आका, जरा पाणी आणतीस काय ग? बहीण पाणी आणायला म्हणून घरात गेली तसं ताराच्या मामानं आपलं तोंड मेहुण्याच्या कानाजवळ नेलं. दाजी, पोरगा जरा भोळा आहे. त्याची एक बहीण होती, ती बी नांदायला गेली. घरी म्हातारी आणि शिव पोरगा. आपली तारा खात्या पित्या घरात पडेल, शिवाय 5 एकराचं शेत आहे वय. 2 दिवसानं ताराचा बाप मेहुण्याबरोबर पाहुण्याच्या घरी जाऊन आला. तिथं पोरगा काहीच बोलत नव्हता, त्याचा बापच सारं बोलत होता. ताराच्या बापाचं मन कुचंबलं, पण शेत बघून तो गप्प बसला. भूमिहीन बापाला ती नवलाई होती, शिवाय खर्चाची भानगड नाही. कसं काय हाय व घरदार पोरगा? ताराची आई, अगं विचारण्यासारखं काय बी नाही. सोयरीक जमली तर पोरीला सुख मिळेल. कुणाच्या बांधाला जायचं नाही रोजासाठी म्हणून. नागानं बरं केलं म्हणायचं. मग बरं कसलं, कारातनं वाचवलं त्यानं. घरात आनंदी आनंद. ताराची आई गल्ली बोळात सांगत सुटली, ताराला चांगलं घर मिळतंय म्हणून. घरात पोरीचंच राज्य. मुलानं मुलगी, मुलीनं मुलगा बघितलाच नाही. दोघंही बोल्यावर उभी. पै पावनं जमलेलं, साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ताराच्या बापाचा चेहरा काळवंडलेला. उरात काहीतरी सलत असल्यासारखं. तारा नवऱ्याचं तोंड बघण्यासाठी धडपडत होती. मध्ये अंतरपाठ धरला गेला. ताराचं लक्ष कशावरच नव्हतं. ती नवऱ्याच्या कल्पनेत वावरत होती. एवढ्यात अंतरपाटाचं कापड एका बाजूनं निसटलं. तसं तिनं बघितलं, पार त्याच्या बुबळात बघितलं. तिच्या चेहऱ्यावर कसलाही भाव नाही. तो निरागसपणे बघत होता. ती बघते म्हणून तो हसला, पण त्या हसण्यात कसलीच तृष्णा दिसली नाही. ते हसणं वेदनामुक्तीचं, तृष्णा संपलेल्या अर्हतासारखं. ब्राह्मण बडबडत होता, पण ताराचं त्याकडे बी लक्ष नव्हतं. पुसटशे कानावर आलेले शब्द चरख्याच्या घुंगरासारखे खाळ खाळ वाजत होते. उन्हा पावसात राबणारा बाप आठवला तसं तिनं मान खाली घातली. जगात भोळसार माणसं नसत्यात काय? आपणही याच्याबरोबर संसार करू. आई बापाची गाडी निघाली तेव्हा तारा आतून गलबलली. आईबाच्या गळा पडून रडू लागली. बापही खूप रडत होता. पोटचा गोळा व्यवस्थेच्या हवाली केला होता त्यानं. झालं, लग्न झालं, पण तो बायको असल्यासारखा वागतच नव्हता. दिवसभर कुठंतरी फिरून संध्याकाळी घरी यायचा. कधी कधी निम्म्या रात्री आल्यावर कुठंही कुत्राळं घालून पडायचा. ताराला कळून चुकलं, आपला नवरा भोळा नाही, खुळा आहे. तो तिच्याबरोबर बोललाच नाही. कधी आला तर तिच्याकडे बघत नुसता हसत राहायचा. मंद मंद गालातल्या गालात हसायचा. प्रत्येक रात्री ती त्याची वाट बघायची, नवीन लग्न झाल्या नवरीसारखी. पण तो तिच्या अंथरुणाजवळ आलाच नाही. आता मात्र ताराला तिचं जगणं भीती दाखवू लागलं. तो आपल्या अंथरुणात कधीच येणार नाही, कारण त्याला काही कळतच नाही.
विचारानं ताराच्या मनात उलता पालत सुरू झाली. नांगरटीच्या ढेकळासारखी सासू सासरा जीव लावित होते. हवं नको सारं बघत होते, पण त्याच्याविषयी काही बोलत नव्हते ते. तारा खात्या घरात पडली होती, तरीही उपाशीच होती. रात्री कधीतरी तो आला. पलीकडच्या कोपऱ्यात मुटकुळं करून पडला. ताराच्या अंगातनं वीज चमकत होती. शरीराला किती आवरावं, कसं, तिचं तिलाच कळत नव्हतं. ती उठली. दाराच्या कडेला मुटकुळाहून पडलेल्या नवऱ्याजवळ गेली. अस्ताव्यस्त पसरलेला देह, वासलेल्या तोंडातून लाळेचा ओघळ कानापर्यंत जाऊन तिथून खाली टपकत होता. घामानं अंगाचा सुटलेला उग्र वास. तो आंघोळच करत नव्हता. दुनियेतल्या घाणीनं काळी मिट्ट झालेली कापडं. तारानं त्याच्या शरीराला स्पर्श करण्यासाठी म्हणून नेलेला हात आखडला. डोळं गच्च मिटून घेतलं. तिला वाटलं जोरानं हंबरडा फोडावा, दहाय मोकलून रडावं, पण ती गपगुमान डोळ्यातनं पाणी गाळत बसली. 2 दिवस झालं तारानं घास शिवला नाही. रडून रडून डोळं लाल बुंद झालं होतं. सासूला काळजी वाटू लागली. ताराच्या मनात घोंगावलेला वादळ सासूला कळत होतं. तारा एकटीच बसू लागली, मनातल्या मनात झुरत, वनव्यात सापडून भेदरल्या पाखरागत. पोरगी खात नाही म्हणताना सासूनं धाडस केलं. सासरा मूग गिळून गप्प होता. तारा, पोटाला का त्रास करून घेतीयास? त्याच्या डोक्यात खंडोबा घुमतूया. एवढं बकरं मारलं म्हणजे येईल ताळ्यावरती हो. सासू बोलत होती. तारा गप्प ऐकत होती. तिला सासूचं खरं वाटलं. देवा खंडोबानं हे याड घालवायला हवं. देवभोळी तारा रात्रंदिवस खंडोबाच्या भजनी लागली. देवा खंडोबा, मला कुकवाचं दान दे. तुझी 9 लाख पायरी खोबरं भंडाऱ्यानं माखून काढीन. सकाळ संध्याकाळ ती हेच मागत देवाच्या भरोशावर जगू लागली. एक दिवस दुपारीच ते आलं. ताराच्या समोर नुसतंच हसू लागलं, मंद मंद. त्याचं डोळं घुबडासारखं दिसत होतं, बटबटीत. अंगावर किटाण चढलेलं. ताराला भीती वाटू लागली. इतके दिवस ती त्याच्या जवळ येण्याची वाट बघत होती, पण आता तो जवळ आला तर तिच्या सर्वांगाला घाम सुटला होता. तो जवळ येईल तशी ती अंग आकसून घेत होती, कासवासारखी. तिला त्याचं अस्तित्व नकोसं झालं होतं. आता तो जवळ येणार, आपल्याला गपकन धरणार. आता काय करावं ती विचार करीत होती. एवढ्यात ते घर्रकन वळलं आणि हसत हसतच बाहेर निघून गेलं. ताराच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते. ती मटकन खाली बसली. आतून भरून आलं होतं तिला. आषाढ श्रावणात आबाळ भरून यावं तसं. ती रड रड रडली. खात्या पित्या घरात पाठवणाऱ्या नागा मामाला खूप खूप शिव्या दिल्या तिनं. ती तिथंच बसून राहिली. सासू सासऱ्यानं घरी यावं असं तिला वाटू लागलं. परत तो घरी आला तर? आता तिला कळून चुकलं. आपला नवरा ठार ठार खुळा आहे, कामातनं गेलेला. धगाट्यानं जीव कासा वीस झाला होता. माणसं घाम पुसत आभाळाकडे बघत होती. आभाळ भरून यायला सुरुवात झाली होती. एकाएकी आकाशात कडकडाट झाला विजांचा. डोळं दिपलं ते विजेच्या लोळानं. सगळीकडं पाणीच पाणी पडू लागलं. रस्ता दिसेना. साऱ्या वावरात पाण्याचं ढव साचलं. शेतमाळाच्या ताली तुडुंब भरून त्याला नाळवं पडू लागलं. पंचमीच्या सणाचं मुराळी दिसू लागलं. तिच्याबरोबर लग्न झालेल्या पुऱ्या आपापल्या माहेरला निघाल्या. ताराचं डोळं पण बापाच्या वाटेकडे लागलं. तिला आईबाच्या घराची आठवण येऊ लागली. मनात सारखी घोळू लागली. आईबाच्या घरी दरिद्रीत ती सुखी होती, पण इथं 5 एकराच्या मळ्याची मालकीन रात्रंदिवस दुःखाच्या आरात भाजून निघत होती. रात्री रात्रभर पाऊस उघडला नाही. ते काल कुठे गेले ते घरी आलंच नाहीत. सासरा त्याला शोधायला म्हणून गेला होता. तारा चुली पुढं करत होती. आज पावसानं बराच वेळ झालेला कळलाच नाही.
ओली लाकडं धुपत होती. धूर छपरात घुटमळत होता. एवढ्यात सासूचा आवाज आला. तारा, ए तारा. ताराला तो ऐकूच आला नाही, म्हणून सासू उठली. छपरातनं आत डोकवत बोलली, पोरी उठ उठ, पाणी दे, पाहुणं आल्यात. तारानं डोकावून बघितलं तर मुराळी होऊन आलेला बापाला बघता तिचा आनंद संपला आणि मनात राग भरला. तिला गलबलून आलं, आपण बापासमोर गेलो तर आपल्याला रडू आवरणार नाही. का रडावं आपण त्याच्यासमोर? माघारी पाठवावं त्याला. कसाबाच्या दारात मौतीसाठी बांधलेल्या गाईला नाती कुत्ती कसली? ती जागेलाच उभी राहिली पुतळ्यासारखी. अक्का, ए अक्का. बापाचाच आवाज. आता मात्र तिला राहवलं नाही. त्या शब्दासरशी तिचा राग गेला. 2 मिनिटं तिनं रडून घेतलं. पदरानं डोळ्यातलं पाणी पुसत पुसत ती बाहेर आली. बाप होता तो, लेकरा बाळासाठी रात्रंदिवस मातीत खपणारा, फाटक्या सदऱ्यालाच ठिगळं लावून दिवाळी साजरी करणारा. त्याला या लोकांनी कळू दिलं नसेल हे किती भोळा आहे ते. पाण्यानं भरला तांब्या बाप पुढे धरला, पण डोळ्याला डोळा लावला नाही. तसं झालं तर नरड्यात रुतलेला हंबरडा आवरणार नाही. बापानं तिच्याकडं बघितलं. अक्का, डोळ्यात पाणी का ग? चुलीतला धूर डोळ्यात खुपला. तिच्या शब्दाचा कातरपणा सगळं सांगून गेला, पण तो बोलायचं म्हणून बोलला. लाकडं वल्ली आहेत काय ग? वय. एवढंच बोलून ती परत धुरात गडप्प झाली. इतके दिवस वासरासारखी ती बापाची वाट बघत होती, पण आता त्याच्या जवळ जाऊन बसायचं मनच होत नव्हतं तिचं. सासू बापाबरोबर गप्पा मारित होती. ताराच्या मनात निर्माण झालेला कड हळूहळू ओसरू लागला. लाकडंही दम धरून जळू लागली. बाहेरच्या बोलण्याकडे तिनं लक्ष दिलं नाही. उकळणाऱ्या चहाच्या पाण्याकडे बघत ती बसली. चहा उतू गेला तवा ती भानावर आली. 2 कपात भरून बाहेर घेऊन आली. चहा पिता पिता बाप म्हणाला, पाहुणं कुठं दिसत नाहीत. या वाक्यानं कर करवतीनं ओलं लाकूड कापावं तसं तिचं मन कापलं गेलं. रागाचा जोरदार मुसंडा उसळला. चेहऱ्यावर तो थरथरू लागला. काय उत्तर द्यावं बाला आता? का शिव्या द्याव्यात मन भरूस्तवर? विचारावं एवढी जड झालती का मी तुला? पोरगा बनून राहिले असते तुझ्या दारात, कुडी वळवळती तवर. पण ती गप्प बसली. बापाला तिचं वागणं खटकलं. त्याला जाणवलं काहीतरी झालंय. पोरगी बोलतच नाही. अक्का, गप ग का? काय नाही, मग बोल नास. ती परत गप्प बसली. काय सांगावं बाप्पाला? आता आपल्याला तर काय माहीत ते कुठं गेल्यात ते. म्हातारं पायपीट करत वावरातनं वस्त्या पालत्या घालीत असेल. ते निजलं असेल कुठल्या तरी झाडाझुडपाच्या सावलीला, नाहीतर फिरत असेल अनवाणी माळा मुरडानात घारीची अंडी पिल्यागत. काय सांगावं? जाणत्यांनी त्याचा खेळही मांडला असेल. पोटातनं ओठापर्यंत येणारे उमाळे ती दाबत होती, पण बापाला उत्तर देणं भाग होतं. बापाच्या प्रश्नावर सासू मड झाली होती. मड अबोल. ते गेलेत पंढरपूरला. कशाला ग? नको असणारं बोलणं वाढत होतं. गेल्यात मित्राबरोबर. मनात मात्र वादळ उठलं. मन स्वतःतच घुटमळू लागलं. त्याला कुठला हलाय मित्र? लहानगी पोरं त्याची मित्र, दगडाच्या गोट्या खेळायला. बापानं मग विषय बदलला. तिला खूप बरं वाटलं. अक्का, पोरीला नेतो सणाला. लगीन झालं तसं जमलंच नाही आमच्या गरिबीनं. 2 दिवस नेतो. बाप बोलत होता. न्या की, बरोबरीच्या पोरी चालल्यापासनं घारीसारखी तुमची वाटच बघतीया. संध्याकाळी बाप मुक्कामाला थांबला. सासरा घरी आला, पण एकटाच. त्यानं त्याला घरी आणलंच नाही.
पाहुण्या देखत आबरू जायला नको म्हणून. कुणीतरी सांगितलं असावं त्याचा सासरा आलाय म्हणून. संध्याकाळी जेवणं झाली. ताराला रात उरावर आल्यागत झाली होती. आईला बघून खूप दिवस झाले होतं तिला. तिला वाटत असेल पोरगी खात्यापित्या घरात पडली, बरं झालं. पण आपलं जगणं असं आग लागलेलं. पंचमीचा सण, पण पावसाचा जोर वाढलेला. पंचमीचं गाणं म्हणत बाया पोरी वारुळाकडं निघाल्या नागोबाला पुजायला. पण पावसाळ्याच्या पाण्यानं वारुळं गच्च भरलेली. नागोबा परागंदा झालेला. दिवसाही आभाळ झाकाळलं होतं. अंधार पडल्यागत पावसाची रिपरिप यायची. रिपरिप बंद झाली की पुरी फेर धरायच्या. आपापल्या सासरच्या गमती नवऱ्याचा रुबाब वाढवून चढवून सांगायच्या. तारा मात्र गप्प बसून होती बाजूला. ती या नाचात सामील झालीच नव्हती. कुठल्या पुरीत गप्पा मारीत नव्हती ती. सांगण्यासारखं काहीच नव्हतं तिच्याकडं. तर काय सांगावं मग. खुळ्याच्या बाता. कुठं बी फिरतंय, कसं बी वागतंय. आठवणीनंही तिचा जीव घुसमटू लागला. आभाळ गडद काळं झालं होतं. भल्या मोठ्या निंबाच्या झाडाला बांधलेला झोका पुरी आभाळावर नेत होत्या. झोका चढवण्यासाठी चढाओढ लागलेली. चढणारे झोके बघत ती लिंबापुढी बसवून होती. ती झोक्यावर बसली नाही. झोका चढवला नाही. काही केलं तरी तिचा झोका आबाळावर जाणारच नव्हता. दिवसभर इतरांचं सुख बघून ती काळवंडली ती. संध्याकाळी जेवताना ती मन मोकळं करून बोलली नाही. ताराच्या आईला काळजी वाटू लागली. पोरीचं काहीतरी दुखत खुपत असेल. अंथरून टाकल्यावर मग आई तिच्या जवळ सरकली. दिवसभर भरून आलेला आबाळ गळायला सुरुवात झाली. तारा, काय दुखतंय काय ग? काय बोलनास चालनास? वारुळाला बी गेली नाहीस? वारुळात कुठं आहे नागोबा? पावसानं फिरतोय वनवन करीत. तारा म्हणाली. अगं नसं नका, पण त्याचं घर पुजल्यावर कपाळावरच्या कुक्काचं रक्षण करतोय भाऊहून. काय करायचं रक्षण करून? तोंड वळवलेली तारा गंभीर होत चालली. तिच्यावर तिच्या आईची काळजी वाढू लागली. सासरी गेल्यापासून पोरगी निम्मी सुदीक राहिली नाही. आईनं तिच्या केसातनं हात फिरवला. बाळा, दुखणं मनात ठेवलं तर सडतंय. त्यातनं रगात पुगळायची वाट कशाला बघायची? त्यानं ठसठस वाढती. सासू सासरा त्रास करतोय काय होय? आईचं खरं होतं. लग्न झाल्यापासून ही दुखण्याची गाठ माया धरत होती. एक क्षण जीवाला इसवाटा नव्हता. आई खुदून खुदून विचारू लागली तेव्हा ती अस्वस्थ झाली. गळ्यात सारं साठत होतं. पोटात कालवायला लागलं होतं. तिनं आईच्या चेहऱ्याकडं बघितलं, कूस बदलून होय, आणि म्हणाली, आई, अगं तुझ्या दारात पोरगा म्हणून राहिली असती की. ओलाव्यानं शब्दही नीट उमटत नव्हता. आईच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तिच्या शब्दानं आई घाबऱ्या घुबऱ्या झाली. का ग? काय झालं? माझा नवरा. पुढचे शब्द तिच्यानं बोलवतच नव्हते. डोळे तर कधीच भरून वाहत होते. आईच्या पोटात तर भला मोठा गोळा उठला. काय झालं ग पाहुण्याला? आई ते खुळा आहे. त्याला काय बी कळत नाही. फिरत राहते गावदरीला इळण माळ. ताराच्या आईला आठवलं. आपला नवरा म्हणाला होता पाहुणं जरा भोळा आहे. पण पोरगी म्हणते. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तिचं खरंच असेल तर मग पोरीचं काय? आई, तो दिसायला बापय हाय, पण सारं लहान्या लेकरागत. बोलताना शब्द अडखळले. हुंदक्याबरोबर बाहेर आले. ती रडू लागली. तिच्या आईच्याही डोळ्यातनं पाणी वाहू लागलं, घळाघळा. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. घरात यांच्या रडण्याचा. आईनं तिला छातीशी कवटाळलं तशी ती आणखी हुंदकू लागली. तारा मन भरून रडत होती. तुंबलेला बांध फुटला होता. आईनंही तिचं मन रिकामं होईस्तवर रडू दिलं तिला. ती मग उठून बाहेरच्या छपरात आली. लाईट गेली होती.
नवऱ्याजवळ गेली. नवरा जागाच होता. डोळं सताड उघडं ठेवून आपल्या चुका पारखीत होता त्यो. बायको जवळ आली तशी त्याची अस्वस्थता वाढली. आता काय म्हणाल ही? घरातलं बोलणं पुसटसं ऐकलं होतं त्यानं. त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. आपण नीट बघायला हवं होतं. नागा म्हणाला भोळा आहे, पण पण ते खुळं निघालं. जवळ आलेल्या बायकोला आता काय बोलावं तिला कळेना. तो चुळबुळला. 5 एकराची मालकीन करून पुरीचं वाटोळं केलं तुम्ही. बायको म्हणताच त्याच्या काळजात धस्स झालं. परत बायकोच बोलली, तुम्हासनी माहीत होतं नव्हं ते खुळा आहे ते? नाही, पण परत कळलं. येळे माघारी अक्कल येऊन काय फायदा? तेव्हा तिला बाजारातल्या बाई एवढी पण किंमत नसते. वाटलं पुरीच्या पोटाला घासभर मिळेल म्हणून पाय टाकला, पण तो इस्त्यावर पडला. आणि आता पोरगी फरपळती त्यात. ताराच्या आईचे अश्रूत भिजलेले शब्द. वय ग वय माझं लेकरू, म्हणून तोही रडू लागला. बाहेर चालली फुसफुस आणि बोलणं तारानं ऐकलं. तिच्या मनात भोळ्या आईविषयी मायेचा उमाळा दाटला. आत्तापतूर त्यांच्याविषयी मनात असणारा राग निवळला. रडल्यामुळं मन पण हलकं झालं होतं. सण झाला. तारला सासरी सोडून बाप आल्या पावली माघारी फिरला. डोळ्यात आसवांचा पूर घेऊन. पुरीला घरी तरी कसं ठेवावं नान्न तोडून. समाज बोलत राहील आगळपगळ. आपला ऊर जळत राहील. काय सांगावं त्याला विचारत राहील समाज. नाकात येसन घातलेल्या बैलासारखा तो हतबल झाला होता. कुणीकडेही ओढलं तरी नाकाला कळ लागती. सासू सासऱ्याला बरं वाटलं. पंचमीला गेलेली तारा परत येते का नाही याची त्यांना काळजी होती. पण ती आली. ताराविषयी त्यांच्या मनातली आपुलकी वाढली. पोरगी पतिव्रता निघाली. आपल्या जातीचं खानदानाचं नाव राखलं तिनं. ते ताराला हवी ती वस्तू हवी तेव्हा देत होते. साऱ्या गावभर सांगत होते, पोरगी चांगली आहे. खुळ्याचा संसार करती, पोरगी चांगली आहे. ताराचं मन बंड करत होतं. शरीर धगाटा धरत होतं. कुण्या बाप्याचा हात तिच्या अंगाला लागला नव्हता अजून, पण तिच्या मनात काहूर माजत होतं. शरीराची पण एक भूक असते. भूक लागणं आपल्या हातात नसतं. माणूस दोन्ही भुका भागवतं म्हणून त्याला जगता येतं. आपलं काय? आतड्याची भूक खाऊन भागवू, पण कातड्याची भूक कधी कधी उसळून येते. त्याचं काय? काय करावं कळत नाही. त्या खुळ्याच्या शरीराकडे बघत राहणं एवढंच. त्याशिवाय दुसरं काय करणार आपण? आयुष्य असंच काढायचं आता. अवघड होतं. रात वैरी व्हायची. दिवसा कुण्या बायापुरीत बसलं की रात्रीच्या गप्पा निघायच्या. सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्या ही खुलायच्या, पण तारा तिथून उठायची. तिला ते सहन व्हायचं नाही. तिला टोचावं म्हणूनच बायापुरी मुद्दाम विषय काढायच्या. मनात वाईट वंगाळ विचार नको म्हणून तारानं स्वतःला देवपूजेत गुंतवून घेतलं. देवाच्या नादानं मन शांत राहील म्हणून, पण मनात वादळ घोंगावत राहायचं. बरोबर लग्न झाल्या पोरीसनी लेकरं झाली. ती बघितल्यावर मात्र ताराच्या मनातली ठसठस वाढली. आपल्या पण पुढ्यात बाळ हवं. आपल्याला बाळ झालं तर दिवस रात्र छळणार नाही. लेकरात मन गुंतल. आता कशासाठी जगावं आणि कुणासाठी जगावं? आपल्याला बाळ हवं. कल्पनेचं बाळ तिच्या मनात खुदू खुदू हसू लागलं. मनातला प्रश्न तसाच, होय पण कसं होणार? बाळाच्या विचारानं आनंदलेली तारा आपल्याला बाळ होणार नाही या विचारानं आतून ढवळून निघायची. इतर पोरी आपापल्या लेकराबर हसत खेळत राहायच्या, बोलत राहायच्या. ती लहानगी बाळं आईच्या बोलण्याकडे बघून हसायची. मनाला किती गारवा मिळत होता. ताराच्या मनात रात्रंदिवस बाळाचा विचार घोंगावत होता. मवाच्या माशागत. सासूब ती पंढरपूरला जाऊन आली. घरातल्या देवापुढं मोठमोठ्यानं आरत्या म्हणू लागली. पण त्यानं देहाची भूक थोडीच भागणार आहे. उपाशी माणसाला पोटाला काहीही चालतं. तसंच हे. ते खुळं बरं असतं तर त्याला खाल्लं असतं त्याच्या अंगावरच्या ढीगभर घाणी सकट. पण त्याला त्यातलं काहीच कळत नाही.
तेच फिरते उघडं नागडं. रात्रंदिवस एकच विचार, आपल्याला बाळ हवं जगण्यासाठी, कारण बाळ झालं तर दुःख कमी होईल आपलं, त्याच्यासाठी जगत राहू. आपल्या वांज जगण्याला तारा कंटाळी होती. रात्री भुईवर लोळून लोळून पाठीची हाडं दुखायची, पण झोप येत नव्हती. मनात असंख्य विचार. म्हणून ती सासूबरोबर भजनाला जाऊ लागली. भजनं ऐकण्यात वेळ जात होता. एकदा तिनं सहज वर बघितलं. नजर पुढच्या डोळ्यांत रुतली. गाळात रुतलेल्या चाकागत डोळ्याला डोळा भिडला. सुखाव्याचा गारवा मनाला शिवून गेला. तिचं निराश झालेलं मन आनंदलं. लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच हे सुख तिला जाणीव झाली. सभोवती माणसं आहेत. तिनं नजर खाली घेतली. मनात घालमेल चालली होती तिच्या. ती सारं झटकू बघत होती, पण ते झटकत नव्हतं. भिंतीला चिकटलेल्या पालीगत. भजन संपत आलं. निघताना त्याच्या नजरेला नजर द्यावी वाटली, पण ती गप्प बसली. आपण इथं देवाच्या रावळात, मेल्यावर नरकात सुद्धा जागा मिळायची नाही आपल्याला. शिवाय गावभर कळलं तर. त्या विचारानं तिच्या अंगावर काटा उभा राहिला. तो डोळा खंड्याचा होता. गाव त्याच्या शिवण्याचा बाट मानतं. त्याच्या जातीला कुणी आपल्या घरातला पाण्याचा तांब्याही देत नाही. त्याच्या जातीची माणसं देवळापासून लांब उभी असतात. अंतर सोडून आता भजनालाही तो ओट्याच्या खाली बसला होता. तरी त्याची नजर आपल्या जिवारी लागली. तारा मनातल्या मनात कान कोंडली होत होती. आपण खूप चुकीचं करतो हे तिला जाणवत होतं. तरी पण खंड्याची नजर डोळ्यामोरनं हलत नव्हती. त्याच्या नजरेनं वेगळा सुखावा मिळाला तिला. असं का बरं व्हावं, ती विचार करीत राहिली. खंड्याच्या नजरेच्या भीतीनं तिनं भजनाला जाणं सोडून दिलं. तरी पण धगाटा अंगभर पसरत होता. एकांतात खंड्याची नजर अस्वस्थ करू लागली. ताराचा खुळा नवरा खंडोबाला बकरं मारलं तरी कुणीकडे बी फिरत होता. आधी तो कधीतरी घरी यायचा, पण आता ते खुळं 2-2 दिवस घरीच येत नव्हतं. त्याला कपड्याचं भान राहीना. कितीतरी वेळा सासऱ्यानं आणि तारानं वाड्या वस्त्या हुडकून त्याला घरी आणलं. ते इसरी पडलं की ते कुठंही जायचं. कुणीतरी यायचं, ताराच्या घरात डोकावायचं. आक्का, तुमचा नवरा गावंदरला बसलाय माती इसकटत. आवाजाबरोबर तारा धावायची. तिथं ते फतकुल मारून बसलं असायचं. सारं गाव तिकडं संडासाला जातंय. शेणाचा सडा घातल्यागत घाण तिथं. त्यात तो बसलेला असायचा. तारा मग त्याला उठवायची, घरी घेऊन यायची. 4-5 बादल्यानं आंघोळ घालायची. त्याची कपडं धुवून स्वच्छ करायची. पण ते कधीतरी डोळा चुकून निघायचं. ते खंडीभर घाण अंगावर घेऊनच माघारी यायचं. बरेच दिवस तारा घराबाहेर पडली नाही. घराबाहेर पडल्यावर गावाच्या तोंडाला तोंड द्यावं लागतंय. सांगण्यासारखं आपल्याकडे काहीही नाही. त्या दिवशी धुण्याची बादली घेऊन ती लिफ्ट्यावर आली. सगळ्या बाजूनी ऊसाच्या कडेला लिफ्ट चाललं होतं. माणसाचा आवाज नाही, फक्त ऊसाच्या पानांची सळसळ. लिफ्ट्यातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज. बादलीतली कपडं काढून ती दगडावर घासू लागली. मनात काय बाय, एवढ्यात एकाएकी आवाज आला. वहिनी. त्या आवाजानं ती दचकलीच. दचकून मागं पाहिलं तर खंड्या. तीच नजर घेऊन बांधावर उभा. तारा प्रचंड घाबरली. तिला वाटलं, हा कसा आला इथं? काय आपली वाट बघत बसला होता ह्यो? तिच्या हातापायाला थरथर सुटली. खंड्याचं अस्तित्व तिला सळू लागलं. कुणी बघितलं तर? मेंदूला आग लागायची पाळी आली. अंगावर घामाचं थेंब उभं राहिलं. खंड्यानं इथनं जावं असं तिला वाटू लागलं, पण तो बांधावर तसाच उभा. ताराला समाजाचे डोळेच डोळे दिसू लागले. घाबरत पाण्यात बुडवलेल्या कपड्यांना साबण लावून घसारे द्यायला लागली ती. बराच वेळ उभा राहिला खंड्या. ताराच्या धुण्याकडे बघून कंटाळा. न बोलता निघावं तरी कसं? अवघडलेल्या खंड्यानं तोंड उघडलं. वहिनी, आज एकट्याच? हां. उशिरा उठला होय?
हा आवाज थरथरत होता. भजनाला येत नाही आता. खंड्याचा अडकळत बाहेर पडणारा आवाज. नाही, जागरण नाही जमत. काय करता रातभर? लेकरू बाळ असतं तर जागरण झालं असतं. खंड्यानं नेमक्या मर्मावर बोट ठेवलं. मनातली ठसठस परत चालू झाली. होय, काय करतोय आपण रातभर? नवरा तसला, आपल्याला लेकरू हवं, त्याचं खाणं पिणं हागणं मुतणं यात रात उजाडल. ती स्वतःशीच बोलत राहिली. वहिनी, निघतो मी, मोप काम आहे ती. अण्णा वरडतच असती आलं. त्यानं पाय उचलला. तिला सुटल्यासारखं वाटू लागलं. सुटल्याचं सुख आणि भावनेची हुरहुर मनस्थाऱ्यावर आहे ना तिचं. खंड्याच्या पावलाखाली चेंगरणाऱ्या गवताचा चर्र चर्र आवाज होत होता. तो 4-2 पावलं गेला असेल. ताराच्या मनाचं दावत तग धरणा. ते तुटून पडलं. तिनं मान वर केली. त्याचवेळी तोही पाठमोरा वळला. नजरेला नजर, तोच सुखावा. ती नजर खोल खोल रुतली, उरा पथूर रुतली. तो मंद हसत निघून गेला. खुळही असंच हसतंय, मंद मंद. पण दोघांच्या हसण्यात फरक होता. खुळ्याच्या हसण्याची भीती वाटायची. खंड्याचं हसणं देहीला आग लावणारं. तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले. तारा झुरत होती, मदगंधानं नाहून निघालेल्या नागिनीसारखी. तिनं धुनं कसं तरी पिळलं. थारोळ्यातलं पाणी उंजळीत घेऊन तोंडावर मारलं सपा सपा. मन शांत होईस तवर ती पाणी मारत राहिली. ती सारखी झटकत होती खंड्याला, पण तो मनाला जळू चिकटल्यासारखा चिकटला होता. तिचं कामात लक्ष नव्हतं. बांधावरनं चालताना 1-2 वेळा ती घसरली. रात्री सताड झोपल्या खुळ्याकडं बघितलं तिनं. त्याच्या निरागस देहाकडं पाहणंही तिला पाप वाटू लागलं. वनव्यातला देह असाच जाळू. पण 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 जगायचं कुणासाठी? नवऱ्यासाठी? लेकरासाठी? त्यासाठी लेकरू हवं. दुसऱ्या आयांच्या थानातनं चुरू चुरू दूध पिताना बघितलेलं बाळ तिच्या डोक्यात धिंगाणा घालीत होतं. आपल्या बाळाचा स्पर्श झाला तर ह्या दुःखाचा वणवा विझल. पण काय करावं? ती डोळे मिटून झोपेची वाट बघू लागली. झाकल्या डोळ्यामुळं सारं जग फिरत होतं. त्यात खंड्या पण होता. आपली आग लावणारी नजर ताराच्या नजरेत रुतवत तिच्या भोवती गोल गोल फिरत होता. वनकराच्या म्हातारीनं ताराच्या घरात डोकावलं. कोणच दिसना तवा हाक मारली. किसना, ये किसना बाय. अंधारात गटुडं बांधणारी तारा बाहेर आली. म्हातारीनं ताराला नीट बघितलं आणि म्हणाली, किसना बाय कुठं आहे ग? गावाला गेल्यात. माझ्या पुरीचं ढवाळं जेवण आहे. आटप लवकर आणि ये बरं, मला आणखी फिरायचंय. म्हणत म्हातारी रस्त्याला लागली. तारानं मान हलवलेली बघाय सुद्धा म्हातारी थांबली नाही. तारा ढवाळ जेवण बारशाला जाते तेव्हा अस्वस्थ होते. आपलं जगणं तिला वाळवंटासारखं वाटू लागतं. तरी पण गेलं पाहिजे म्हणून तिनं घरातला पसारा आवरला. केरसुनीनं फराफरा झाडून काढलं. केसातनं कंगवा फिरून आरशात बघितलं तवर सासरा घरी आलेला. रानात आलेल्या म्हाताऱ्याला चहाचा कप देऊन ती बाजूला उभी राहिली. शिंदलेल्या म्हाताऱ्याचं सारं लक्ष चहावर होतं. वनकराची म्हातारी आलती बोलवाय. ताराच्या बोलण्यावर विचार केल्यागत थोडा वेळ शांत बसलेला म्हातारा बोलला, कशाला? ढवाळ जेवणाला. शब्द ऐकल्यावर म्हातारा नाराज झाला. पोरगा खुळा निघाला. आपल्या वंशाचा दिवा कोण लावतंय काय नाही याची म्हाताऱ्याला काळजी. माहीत असून बी नशीब आजमावण्यासाठी म्हणून त्याचं लग्न केलं. पण कोरड्या वड्याला पाणी कुठनं येणार? तरी म्हातारा आशा धरून होता. लवकर ये. कार्यक्रमासाठी गावातल्या आयाबाया जमा झालेल्या. वनकराची पोरगी सजवून बसली होती. लेकूरवाल्यांची लेकरं त्यांच्या अंगा खांद्यावर खेळत होती. आपल्याला एखादं लेकरू झालं तर? स्वप्नानं ती सुखात गेली. आपलं बाळ आपल्या कुशीत झोपलंय. त्याचा लुसलुशीत स्पर्श
मन फुलत गेलं उमलत्या फुलागत. कोण वही पोरगी? माळ्याच्या सावित्रीचा आवाज आला. तुम्हासनी ठाव नाही होय? तिथलीच एक बाई म्हणाली. असल्यावर कशाला विचारेन व? किसनाबाईची सून हाय. सावित्रीच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव उमटला. तिनं ताराकडे बघितलं. किसनाबाईला नातूचं तोंड दावती का नाही ग? रुकून बघत सावित्रा बोलली. या वाक्यानं ताराच्या उरावर डोंगरा एवढं ओझं बसल्यागत वाटलं. तारा अस्वस्थ झाली. काय बोलावं काही कळना. आपण उगाच आलो असं तिला वाटलं. एवढ्यात पाटलाच्या कुसुमचा आवाज आला. सावित्री, कसं काय विचारावं ग? एकतर पुरीच्या आयुष्यात वैशाख चालू. सगळ्या जणी गप्प झाल्या. ताराची सुटका झाली, पण ती कानकुंडली झाली. तिचं मन धुमसत राहिलं. या कार्यक्रमात थांबणं तिच्या जीवावर आलं. मनाची अस्वस्थता शरीरावर जाणवू लागली. आत्ता पतूर लेकराची भावना एवढी भडकली नव्हती, पण आज त्याचा वनवा झाला. ताराला जाळू लागला. काळजापासनं एवढ्या माणसातही तिला एकटं एकटं वाटू लागलं. रात्री उपाशी पोटानं झोपली ती. झोपली कसली? वाकळावर लोळत पडली. जवळच अस्ताव्यस्त पसरल्या नवऱ्याकडे बघून झुरत राहिली. जगण्याला आकार उकारच दिसना तिच्या. कशासाठी जगायचं? नवऱ्यासाठी? 5 एकराच्या शेतासाठी? काळीबाच्या नावासाठी? रात्र वैरीण बनून अंगावर धावून येत होती. सगळं आयुष्य नजरेत दिसत होतं. त्यात एकदम खंड्याची नजर आली. खंड्या दिसायला कसला तरी काळकट, पण ताराच्या डोळ्यांसमोर तळू लागला. इतके दिवस खंड्याला घाबरणारी तारा त्याच्यात आनंद शोधू लागली. तिला वाटलं एका लेकरापुरता संग करावा खंड्यासंग. आपल्याला लेकरू मिळेल. आपण जगत राहू त्या लेकरासाठी. निम्म्या राती पतूर तिच्या मनात थैमान चालू होतं. जातीच्या भीतीची जागा लेकराच्या तृष्णेनं घेतली. दुपारी सासरा जेवायला आला होता. तारानं जेवण वाढलं. बाजूला बसली, भिंतीला टेकून. घरात शुकशुकाट. सासऱ्याच्या खाण्याचाच काय तो आवाज. गप्प बसणं जड वाटू लागलं. त्यावेळी तारा बोलली. कुठं गेलता व मामा? जांभळीच्या तुकड्यात. सासरा, जेवायला इतका वेळ का केला? लवकर यायचं नव्हतं काय? आज जांभळीच्या तुकड्यातल्या मक्काला पाणी लावलंय. खंड्या आहे पाण्यावर. बसलो तिथं जरा किनभर. खंड्याचं नाव ऐकताच ताराच्या अंगावर सर्रकन काटा आला. ती स्वतःला लाजली. खंड्याचं नाव मनाची घाबरगुंडी उडवतं. तरी पण आपण त्याचा विचार करतोय. गल्लीतली पोरं कित्येक वेळा आपल्याकडे बघत्यात, पण आपल्या मनात तोच का? तारा स्वतःच्या मनाशीच बोलत राहिली कितीतरी वेळ. तिचं घाबरट मन धिटाई दाखवत होतं. उन्हाच्या रखात मन सैरभैर झालं. कानात वारं भरल्या वासरागत. पश्चिमेकडे सरकणारा सूर्याचा लालबुंद गोळा. ताराच्या मनात प्रचंड अस्वस्थता, लेकराविषयीची तृष्णा. तिनं दाराला कडी घातली. जांभळीच्या तुकड्याकडे निघाली. बेभान होऊन सारं जग ती विसरली. तिला दिसत होता खंड्या आणि बाळ. डोक्याला आलेली मका, तिची हिरवी गर्द पानं. चालून तिचा ऊर धपापत होता. दमलेली तारा जांभळाच्या बुडात बसली. छातीचा भाता करून श्वास आत बाहेर केला. तेवढ्यात तिची नजर विहिरीजवळच्या पडकात गेली. ती बसल्या जागी मागे सरकली. जांभळीच्या खोडाला चिकटली. सूर्याच्या पिवळ्या लाल प्रकाशात चमचम चमचम करणारी त्वचा. काळी भोर अंग हवेत उचललेली वीतभर शेपटीच्या आधारावर. तो जिभेनं गुदगुल्या करत होता तिच्या तोंडावर. ती लाजल्यासारखी तोंड फिरवीत होती. तिला कवेत घेण्यासाठी त्याची धडपड. दोघांची शरीर एक झाली होती. दोराच्या पिळ्यागत त्या तुरल्या जोडीकडे ती बघू लागली. त्याचं ते एकमेकांना वेटोळं घालणं, एकमेकामागं धावणं. ताराच्याही मनात खंड्या उसळला.
आपणही या नागिनीसारखं वेटाळून घ्यावं त्याच्या शरीरात. एवढ्यात पाठीमागं कोणतरी आल्यागत वाटलं. मान वळवली. चिखलात भरला खोऱ्या हातात घेऊन खंड्या उभा. आतुरलेली तारा खंड्याला काय कळायच्या आत त्याला बिलगली. तो स्तब्ध उभा राहिला. गुंता सोडवत हळूहळू तोही पेटू लागला. मक्याच्या फळात वेगळीच धुंदी चढली, त्या नागिनीसारखी. थोड्या वेळानं सारा आवेग ओसरला. भावनेचं वादळ शांत झालं. तारा खंड्यापासून लांब झाली. इतके दिवस मनाला भुरळ घालणारा खंड्या तिला किळसवाना वाटू लागला. नागिनीची जोडीही एकमेकांपासून वेगळी झाली. नागिनीनं निपशीत पडल्या नागाकडे एक वेळ पाहिलं आणि सरसर तिथून निघून गेली विहिरीच्या खळग्याकडं. खंड्याही ताराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत जांभळाबुडी उभा होता. तिनं त्याच्याकडे वळूनसुद्धा पाहिलं नाही. त्याच्याशी तिला काही देणं घेणंच नव्हतं. पण मन घाबरलं. कुणी बघितलं तर नसेल. ती आनंदतही होती आणि घाबरतही होती. किसनाबाईला कळलं पुरीला दिवस गेल्यात, तेव्हा ती अस्वस्थ झाली. नवऱ्याजवळ एकांतात बसल्यावर तिने विषय काढला. ताराचा सासराही थोडा वेळ स्तब्ध झाला. मनातली काळजी शब्दात एकवटत किसनाबाईनं तोंड काढलं. जग काय म्हणाल व? किसनाबाई, काय म्हणतंय? त्यासनी लेकरं होईत नाहीत होई. पण माणसांची तोंड काय पण? कसलं काय पण? अगं, ताराच्या पोटातलं पुवार आपल्या तान्याचंच हाय आणि कसलं तोंड? ते बी खरंच म्हणा. खुळ्याला लेकरं होईत नाहीत काय? ताराच्या सासऱ्याच्या चेहऱ्यावर टवटवी आली. त्यानं मनात काहीतरी शिजायला घातलं. त्याला वाटलं आपल्या वंशाचा दिवा लावायला कोणतरी येणार. नवऱ्याचा ऐकून किसनाबाईला आनंद झाला. ताराच्या पोटातलं पुवार तान्याचं असू नाहीतर गल्लीतल्या कुणाचं, झाकली मूठ 1.25 लाखाची. गावाला कळण्यासाठी किसनाबाईनं मोठं डवाळं जेवण घातलं. पै पावनं बोलवून तारा आनंद भोगत होती. तिला वाटलं खंड्यामुळंच आपल्या जगण्याला आकार आला. घरात रोषणाई आली. ताराचं आईबापन खुश होतं. गावात मात्र उलटसुलट चर्चा चालली होती. ताराचं सासू सासरं ताराच्या मागं उभं राहिलं. तिच्या नवऱ्याला मात्र कशाचंच भान नव्हतं, ना बायकोचं ना घराचं. ताराच्या कुशीत बाळ आलं, तेही पोरग. तिच्या आनंदाला मापच राहिलं नाही. सासरा तर पेढं घेऊन वाटत सुटला गावातनं. किसनाबाई ताराच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देऊ लागली. ताराचा नवरा मात्र घर सोडून आता कुठेही जात नव्हता. लहान लेकराकडे बघत तासन तास बसत होता त्यो. कधी कधी त्याला खेळवत होता. एकदा तर त्यानं पिकलेला पेरू आणून ताराच्या हातावर ठेवला. त्यावेळी ताराला गलबलून आलं. डोळ्यातून आसवांचे थेंब घरगळले. बकरं मारून झालं नाही ते घडत होतं. पोरग पाऊल टाकायला लागलं. तारा त्याला तिच्या नवऱ्याजवळ बसून कामधंदा करीत होती. ताराचे सासू सासरे तर खूप आनंदात होते. पोरग घेऊन गल्लीतनं फिरत होते. पण बघणाऱ्यांची नजर त्यांच्या लक्षात आली नाही. गल्लीतली कुजबूज गावात झाली. म्हातारा म्हातारीच्या चेहऱ्यावर काळजी चढू लागली. पोरग आता पाऊल पाऊल टाकीत होतं. त्या दिवशी मात्र आभाळच फाटलं. गावातले शब्द ताराच्या सासू सासऱ्याच्या डोक्यात बसले. ते घरातनं बाहेर निघेनासे झाले. गल्लीतल्या लोकांची नावं ताराबर जोडली. त्यावेळी त्यांनी सारवासारव केली. आता मात्र ते स्वतःच धुमसू लागले. मनात हजारो विचार. गाव भावकी आता कशी वागले काही सुचत नव्हतं. ती ताराला उनदुनं बोलू लागली. त्या दिवशी संध्याकाळी तावानं आलेल्या सासऱ्यानं बायकोला बोलावून सांगितलं, त्या पोराला आणि इकडे. ताराच्या जीवाचा थरकाप उडाला. तिचं बसलेलं आयुष्य गाव उद्ध्वस्त करू लागलं होतं. आता काय करावं? हृदयात आग आणि डोळ्यात पाणी खारट. ताराच्या सासूनं पोराच्या हाताला धरून फराफरा ओढलं. तारा जीवाच्या आकांतानं धावली. लेकरासाठी सासू सासऱ्यानं नीट बघितलं आणि सासऱ्यानं सन्नकन पोराच्या गालात मारली. एवढंसं पोरग लांब जाऊन कोलमडलं. मोठ्यानं रडू लागलं. ताराच्या जीवाची घालमेल झाली. ती मोठ्यानं रडू लागली.
सासू घाण घाण शिव्या देत होती. सगळं गाव सोडून तो खंड्यास तुला सापडला काय म्हणून आक्रोश करीत होती. गावातल्या कुणापेक्षा हलक्या जातीच्या खंड्याचं पोर आपल्या वंशाचा दिवा लावणार या विचारानं ताराचा सासरा आतून बाहेरून हादरला होता. तारा गरोदर राहिली त्यावेळेस ही शंका होती, पण तो गर्भ एका अस्पृश्याचा असेल असं त्याला वाटलं नव्हतं. जातकुळी बुडवली पोरीनं. ताराच्या घरात एकांत माजला. ताराचं पोरग हुबेहूब खंड्यासारखं दिसत होतं. माहेरला कळाल्यावर बाप आला. त्यानं ताराकडे बघितलं सुद्धा नव्हतं. उलट तो पचकन थुंकला तिच्याकडे बघून. ताराला कळालं तिला सारं जग वैरी बनून आलंय आता. ती आपलं मन खंबीर करीत गेली. डोंगरातल्या कातळासारखं गावातले म्होरके आले होते. पाहुणं, तुमच्या पुरीनं कुळीला बट्टा लावला. तुम्ही तुमच्या घरला घेऊन जावा असली धरमबुडवी. ताराचा सासरा त्वेषानं बोलत होता. तिचा बाप अपराध्यागत बसून होता. पुरीनं आपली पण जात बाटवली. पै पाहुण्यात तोंड नाही राहिलं. बघून बघितला हलक्या जातीचा. विचारानं तोही हादरून गेला होता. पाहुणं, आजपासनं ती माझी पोरगी नाही आणि मी तिचा बाप. तुम्हाला काय करायचं ते करा. आम्ही काय करावं व? तुमच्या खानदानीची चालच दिसती ती. ताराच्या सासूनं मध्येच तोंड घातलं. किसना वहिनी, तुम्ही गप्पा. आम्ही बघतो काय करायचं ते, एक जाणता माणूस म्हणाला. पाहुणं, गावातली तरणी पोरं मेलती का? तसं असतं तर काहीतरी जुळणी केली असती. पण आता तुम्हीच ठरवा काय ते. आजपासनं आपलं पाहुणं पण संपलं. एक जण. रडकुंडीला आलेल्या ताराच्या बापानं एक वार सगळ्यांकडे बघितलं. हात जोडलं. ह्यो जातीचा प्रश्न आहे. तुमचं तुम्ही ठरवा. मी काय बी म्हणणार नाही. तारा मात्र दगड होऊन सारं ऐकत राहिली. पण समाजाची दोन अंग तिला दिसू लागली. वेळ बघून समाज आपलं अंग बाहेर काढतो. ताराचा बाप माणसातनं उठला. खाली मान घालून तडातडा निघून गेला. जाणाऱ्या कृतीकडे बघत ताराची सासू शिव्या देत होती. गावातला पंच सदाखोत पुढं सरकला. सगळ्यांनी कान टवकारले. मंडळी, तारीनं असला गुन्हा केला आहे. आता तिनं ते खंड्याचं लेकरू घेऊन घर सोडावं. कुठलं बी राहावं. ती ह्या घरात राहिली तर किसना वहिनीच्या घराला कुत्रं दिकूल यायचं नाही. कसं? सगळ्यांनी माना डोलावल्या. ताराला शिव्या देत गर्दी पांगली. आता अंधार गडद होऊ लागला. किसनाबाईचं तोंड चालूच होतं. आता मात्र तारानं आपलं मौन सोडलं. साऱ्या गावावरचा राग किसनाबाईवर काढू लागली ती. हिनंच आपल्या जगण्याचं वाटोळं केलं या खुळ्याबरला घेऊन लावून. वैतागलेली तारा सासूला शिव्या देऊ लागली. ते खुळं मात्र लहान बाळाला घेऊन बसलं होतं. पुन्हा गल्ली जमली. तारा आता बघ्यासह साऱ्यांनाच शिव्या देऊ लागली. तिच्या दृष्टीनं सारं जगच वैरी होतं. आपल्या लेकरासाठी त्या वैऱ्याला तोंड देणं भाग होतं तिला. आईची बडबड ऐकून पोरगं खुळ्याच्या मांडीवरनं उठवून ताराकडे गेलं. रागानं भिरमटल्या किसनाबाईनं हाताला लागलेलं उलतानं फेकून मारलं. भुवीच्या वरनं रक्ताची धार वाहू लागली तसं तारानं जीवाच्या आकांतानं हंबरडा फोडला. पोरगंही दुखाव्यानं रडत होतं. ताराचा राग तोंडावर पसरू लागला. वाघिणीसारखी ती किसनाबाईवर तुटून पडली. सासरामध्ये आला. आमचं घर सोडून कुठं बी जा, नाहीतर त्या खंड्याचं घर शिर म्हणाला. सारी गल्लीही तारावर छी थू करू लागली. रात्रभर ताराला झोप नाही. पोरगंही तापलं होतं. विचार करून डोकं दुखायला लागलं. सारं गाव एका बाजूला, तारा एका बाजूला. लेकरासाठी उजेड आपलं तोंड वर काढू लागला. सासू सासरा आपल्याला आता घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. पण आपणही डोंगरासारखं उभं राहू. त्यांनीच आपल्या जीवनाचं वाटोळं केलं. ते कोण आपल्या चुकांचं मोजमाप करणार आहे? तारानं मनात काहीतरी ठरवलं. घरातली कुऱ्हाड हातात घेतली. पोरगं उचलून काकेला घेतलं आणि ती निघाली ती.
जांभळीच्या तुकड्याकडं. तिथंच ती खोप घालून राहणार होती. या व्यवस्थेवर घाव घालत ती बदलण्यासाठी सारी गल्ली तिच्याकडे बघत होती. खुळही तिच्या मागून चालू लागलं. तसे सारे अवाक्य झाले. त्याच्या लेखी जातीला कसलीच किंमत नव्हती. ते चाललं माणसाच्या पिलामागं. किसनाबाई आणि तिच्या नवऱ्याला आभाळ फाटल्या गत झालं. त्या तिघांच्या कृत्या डोळ्या आड होईपर्यंत ते बघत राहिले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.